दिसायला देखना, सुशील, आई वडिलांचा तो लाडका. त्याचे नाव होते अहिंसक. अहिंसक म्हणजे कोणाचीही हिंसा न करणारा, सर्व प्राणी मात्रावर प्रेम करणारा असा तो तरुण मुलगा होता. त्याच्या शिक्षणासाठी त्याचे आई वडील त्याला एका आश्रमामध्ये गुरूंकडे ठेवतात. अहिंसक सुस्वभावी होता. कोणीही सांगितलेले काम तो आवडीने करायचा. गुरुजींच्या आश्रमात असताना तो गुरुजींचा आवडता शिष्य बनला होता. तो शिक्षणात इतर विद्यार्थ्यांपेक्षा हुशार विद्यार्थी होता. गुरुजी त्याला अधूनमधून घरचे काम पण सांगायचे. अहिंसक ते काम लगेच करायचा. त्यामुळे गुरुजींच्या पत्नीला सुद्धा तो आवडायचा. गुरुजींची पत्नी त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे पाही आणि त्यामुळे त्या आश्रमातील इतर विद्यार्थ्यांना अहिंसकाविषयी द्वेष निर्माण झाला होता. त्या विद्यार्थ्यांना वाटे की गुरुजी आणि त्यांची पत्नी सुद्धा त्याचेच कौतुक करतात आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी अहिंसकाविषयी कट रचला. गुरुजींजवळ काहीतरी भलतेच खोटे नाटे ते सांगत गेले. ते गुरुजींना म्हणाले, गुरुजी, तुम्ही घरी नसताना अहिंसक तुमच्या घरी जातो. त्याचे व तुमच्या पत्नीचे काहीतरी चालत आहे असे ते गुरुजींना सांगत गेले. स्वतःच्या पत्नीविषयी ऐकल्यावर गुरुजींना खूप राग आला. त्यांनी मनातच ठरविले की ह्या अहिंसकाला शिक्षा केलीच पाहिजे. आणि शेवटी तो दिवस उगवला. आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या काळी गुरुदक्षिणा देण्याची पद्धत होती. सगळेच विद्यार्थी गुरुदक्षिणा द्यायचे. आश्रमातील सर्व विद्यार्थी एक एक करता करिता गुरुजींना गुरुदक्षिणा देण्यासाठी विचारत होते व गुरुदक्षिणा देत होते. आता अहिंसक पण गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा रागवलेले गुरुजी म्हणाले, 1000 माणसांची हत्या करून त्याचा पुरावा मला आणून दे. तेव्हा अहिंसक गुरुजींना म्हणाला की हे कसे शक्य आहे गुरुजी? एवढ्या 1000 लोकांची हत्या मी कशी करू शकणार? तेव्हा गुरुजी म्हणाले, मला तुझ्याकडून हीच गुरुदक्षिणा हवी आहे. तेव्हा आज्ञाकारी अहिंसक गुरुदक्षिणा पूर्ण करण्याच्या कामी लागला. रस्त्यानं येत्या जात्या लोकांची तो हत्या करू लागला व गिनतीसाठी मारलेल्या लोकांच्या हाताची करंगडी कापून त्याची माळ करून ती माळ गळ्यात त्याने घातली. गुरुजींना पुरावा देण्यासाठीच त्याने ती माळ गळ्यात घातली होती आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल पडले होते. एकेकाची हत्या करता करता 999 लोकांची त्याने हत्या केली होती. 999 अंगुल्यांची माळ त्याने गळ्यात घातली होती. तो लोकांची हत्या करीत होता, पण त्या लोकांजवळील असलेले पैसे, आभूषण असे काहीच न घेता जात होता. लोकांनी त्या जंगलाच्या रस्त्याने जाणेच बंद केले होते. लोक भयभीत झाले होते. रस्ते ओसाड झाले होते. गुरुदक्षिणा पूर्ण होण्यासाठी एकच मनुष्य बाकी राहिला होता. अंगुलीमालाच्या धाकाने लोकांनी आपली गावं सोडली होती. राजा प्रसेनजीत यांच्या राज्यामध्ये हे सर्व घडत होते. ते राजाला माहीत झाले तेव्हा राजाने त्या डाकूला मारण्यासाठी सैन्य लावले होते, पण त्या सैनिकांनाच मारले जात होते. अंगुलीमालास ते पकडू शकत नव्हते.
एवढ्या मोठ्या कौशल देशाच्या वीर सैनिकांना एकट्या अंगुलिमालाने मारले होते. त्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीमधील जेतवनात राहत होते. त्यांनी अंगुलिमालाविषयी ऐकले व त्या दरोडेखोराला सदाचारी मनुष्य बनविण्याचे ठरविले. दुःखितांना दुःखातून मुक्त करण्यासाठीच तर तथागतांचा धम्म होता. ते महाकारुणिक होते. एके दिवशी भगवंत चिवर व पात्र सावरून श्रावस्ती नगरीत भिक्षाटन करण्यास निघाले. मिळालेल्या अन्नाचे सेवन करून ज्या जंगलात अंगुलिमाल राहत होता त्या जंगलाच्या रस्त्यानं अंगुलिमालाला शोधण्यासाठी तथागत निघाले. एक शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता तेव्हा त्याला बुद्ध त्या दरोडेखोराच्या रस्त्याकडे जात असल्याचे दिसले. तो शेतकरी धावत तथागतांकडे आला व म्हणू लागला, हे भगवंत, आपण या रस्त्याने जाऊ नका. या जंगलात एक दरोडेखोर असतो. तो येत्या जात्यांची हत्या करतो. तुम्ही अंगुलिमालाच्या हाती पडाल. 10, 20, 30 त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमून त्या रस्त्याने गेले तरी ते सगळेच त्या डाकूच्या हाती पडतात. पण बुद्ध काहीच बोलले नाही. ते काहीच न बोलता चालतच होते. वाट चुकलेल्या अंगुलिमालास सत्याचे दर्शन घडवायचे होते. धन संपत्तीच्या लोभाने तर तो कोणाची हत्या करीत नव्हता. मग तो कशासाठी लोकांची हत्या करतो त्याचे कारण तथागतांना जाणून घ्यायचे होते. अंगुलिमालास अज्ञानातून दूर करायचे होते. त्या जंगलाच्या रस्त्याने एक ज्ञानी, दिव्य, तेजस्वी महामानव बुद्ध मंद मंद पावले टाकीत त्या रस्त्याने ते चालले होते. अंगुलिमालाने कितीतरी स्त्री पुरुषांना पाहिले होते पण असा दिव्य पुरुष कधी पाहिलाच नव्हता. पण 1000साठी एकच बाकी राहिला होता. गुरु दक्षिणेसाठी एकच मनुष्य बाकी होता. तेव्हाच गुरु दक्षिणा पूर्ण होणार होती. म्हणूनच हातात तलवार घेऊन तो बुद्धाचा पाठलाग करू लागला. भगवंत नेहमीच्या चालीने चालत होते तरी तो दरोडेखोर त्यांना गाठू शकत नव्हता. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून भगवंतास म्हणाला, थांब श्रमणा, थांब, पडतोस कुठे? माझ्या गुरु दक्षिणेतील शेवटचा बळी मी तुला करणार. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, अंगुलिमाला, मी तुझ्यासाठी केव्हाच थांबलो. दुष्कर्म करण्याचे तुझे काम तू सोडून दे. तेव्हा अंगुलिमाल म्हणतो, हे श्रमणा, गुरु दक्षिणा पूर्ण केल्याशिवाय मी गुरुच्या ऋणातून मुक्त होणार नाही. ती गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठीच तर मी अहिंसकाचा अंगुलिमाल झालो. तो धापा टाकीत बोलत होता. भगवंत त्याला म्हणाले, अरे, तुला आपलासा करावा म्हणूनच मी इथे आलो आहे. तुला सदाचरणाच्या मार्गावर आणावे म्हणूनच मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मिळालेले नाही. जर तू त्याला संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. तू आता तरी भानावर ये. मानव हिंसेने गुरु दक्षिणा पूर्ण होत नसते. हत्या करवून कोणी गुरु ऋणातून मुक्त होत नसतो. भगवंत त्याला म्हणाले, अरे रे अंगुलिमाल, तू किती अज्ञानी आहेस.
तू किती भोळा आहेस. तू मानव हिंसेचे अघोरी पाप करत आहेस. तू आता तरी सावध हो. सारा संसार दुःखाने भरला आहे. तू आणखी ह्या दुःखात भर टाकून पापाचा वाटेकरी होऊ नकोस. भगवंताच्या शब्दांनी तो भारावल्यासारखा झाला. तो तथागतांचा एक एक शब्द शांततेने ऐकत होता व त्यांनी मारलेल्या लोकांच्या अंगुल्यांची गळ्यातील माळ स्वतःच्या हाताने काढून फेकली. हातातील शस्त्र खाली फेकले आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भगवंताच्या चरणावर माथा ठेवून संघ प्रवेशाची याचना करू लागला. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि तेव्हापासून अंगुलिमाल भिक्खू बनला आणि सततच्या अभ्यासाने तो अरहंत झाला होता. भगवंतांनी त्याच्याविषयी म्हटले आहे, यस्य पापं कतंकं कुसलेन पिथीयति सोमलोकं पभासेति अभ्भामुक्तो चंद्रिमा. अर्थात ज्याचे केलेले पाप कुशल कर्माने झाकले जाते तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकांना प्रकाशित करतो.